अर्धशतकाहून अधिक काळ बौद्ध उपासकांच्या आस्थेचे केंद्र असलेल्या बागळे वस्तीतील दानमय बुद्ध विहाराला आता आधुनिक स्वरूप प्राप्त होत आहे। आमदार विजयकुमार देशमुख यांनी या ऐतिहासिक बौद्ध उपासकांच्या श्रद्धास्थानाच्या विकासासाठी 87 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे। 50 वर्षांपूर्वी बांधलेले हे विहार परिसरातील सर्वात जुने बौद्धांचे श्रद्धास्थान आहे। दिवसेंदिवस वाढत चाललेल्या बौद्ध अनुयायांच्या संख्येमुळे या विहाराचे विस्तारीकरण आवश्यक होते। गेली अनेक वर्षे कोणतेही वाढीव बांधकाम न झाल्याने बौद्ध उपासकांना विहारात अडचणींचा सामना करावा लागत होता। बौद्ध उपासकांची अडचण ओळखून आमदार विजयकुमार देशमुख यांनी 87 लाख रुपयांचा निधी बौद्धांच्या दानमय बुद्ध विहाराच्या नूतनीकरणासाठी उपलब्ध करून दिला। त्यामुळे आधुनिक पद्धतीने बांधल्या जाणाऱ्या या नवीन विहारात प्रशस्त प्रार्थना सभागृह तसेच बौद्ध भिक्खूंसाठी निवासाची सोय करण्यात येणार आहे। हे विहार श्रद्धा आणि आधुनिकता यांचे सुंदर संगम ठरेल। या ठिकाणी माननीय आमदार विजयकुमार मालक यांच्या निधीतून अजितभाऊ गायकवाड असतील, वंदनाताई असतील यांनी पाठपुरावा करून बौद्धांचा दानमय बुद्ध विहार या सोलापुरातला मोठा इतिहास असलेला हा बुद्ध विहार असून या ठिकाणी 87 लाख रुपये मालकांच्या माध्यमातून या ठिकाणी निधी भाऊंच्या प्रयत्नांना मिळवून त्याचं स्लॅबचं आज पूजन करण्यात आलं आणि या भागातले सर्व नागरिक याबद्दल समाधान व्यक्त केले। आणि या बुद्धविहारचा एवढा मोठा इतिहास आहे, प्रत्येकाने त्यांच्या परिस्थितीनुसार होईल तेवढा जास्तीत जास्त मदत या बुद्धविहारला देऊन एक मोठा बुद्धविहार या भागात उभा केला होता। आणि जवळपास 10 देशातले पंते जे असतील, धर्मगुरू असतील, या ठिकाणी येऊन या बुद्धविहारमध्ये राहून इथल्या नागरिकांना प्रबोधन करण्याचं पुण्याचं काम या भागात झालेलं आहे। आणि एवढ्या मोठ्या इतिहास असलेल्या बुद्धविहारला मालकांच्या माध्यमातून निधी मिळाला आहे आणि या भागातले नागरिक याबद्दल अतिशय समाधानी आहेत। आणि मी असंच या भागातल्या नागरिकांच्या वतीने भारतीय जनता पार्टीला जे अनेक वर्षापासून विश्वास व्यक्त होत आहे, जे पाठिंबा दर्शवलं जात आहे, त्या विश्वासाला पात्र राहून या भागातील सर्व 4 नगरसेवक साखरेताई असतील, आनंद भाऊ जाधव असतील, विनायक विटकर असतील आणि या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणारे वंदनाताई असतील, या सर्वांच्या माध्यमातून अनेक कोटीचे कामं मालकांच्या निधीमधून या ठिकाणी करण्यात आलेले आहेत आणि निरंतर या पद्धतीने या भागात विकास काम चालूच राहतील। आज या बांधकामाच्या स्लॅब भरणीच्या कार्यक्रमाचा शुभारंभ नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख, नगरसेवक अनंत जाधव, विनायक विटकर, नगरसेविका वंदना गायकवाड आणि नगरसेविका ऐश्वर्या साखरे, अजित गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला। यावेळी प्रभागातील प्रतिष्ठित नागरिक आणि आंबेडकर अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली। हा उपक्रम केवळ बांधकाम नसून सामाजिक समरसता आणि धार्मिक सलोख्याचे प्रतीक आहे। लोकप्रतिनिधींच्या संवेदनशील कार्याने परिसरातील श्रद्धाळूंच्या दीर्घकालीन अपेक्षा पूर्ण होत असल्याचे चित्र आहे। आज न्यू बुधवार पेठेतील रमापती चौकातील बौद्धांचं दानमय बुद्ध विहार याचं स्लॅबचं उद्घाटन आज प्रभाग 2चे लाडके नगरसेवक माननीय किरण देशमुख मालक यांच्या माध्यमातून झालेलं आहे। याचं सांगायचं उद्दिष्ट असं आहे की हे बौद्धांचं दानमय बुद्ध विहार हे 50 ते 55 वर्ष झालं हे बांधलेलं आहे आणि सगळ्यांनी दान करून म्हणजे 1 रुपया 2 रुपये आपल्या म्हणजे सक्तीनुसार पैसे देऊन ह्या बुद्ध विहाराची स्थापना झाली होती। त्याचा चबुतरा तो गळत होता आणि नागरिकांची मागणी होती की हा बुद्ध विहार नावाजलेला आहे आणि शहरातला मोठा बुद्ध विहार होता, म्हणजे मानाचा बुद्ध विहार होता। आणि त्या बुद्ध विहारासाठी माजी पालकमंत्री विद्यमान आमदार माननीय विजयकुमार देशमुख मालक यांनी यांच्याकडे पाठपुरावा करून 87 लाख रुपये मंजूर केले आणि हे बुद्ध विहाराचं काम चालू झालेलं आहे। आता जवळजवळ पूर्ण काम होत आलेलं आहे। स्लॅबचं उद्घाटनच आज किरण देशमुख मालक यांच्या मार्फत झालेलं आहे आणि भविष्यात हे बुद्ध विहार पूर्ण बनते आणि लेडीज बनते, माताजी यांच्यासाठी हे उपयोगी पडणार आहे। इथं संडास बाथरूमची सोय नव्हती, इथं त्यांना राहण्यासाठी 2 रूम आणि वॉशरूमची सुविधा करण्यात येणार आहे।
नवीन दानमय बुद्ध विहार हे केवळ प्रार्थनेचे ठिकाण नव्हे तर सामाजिक एकात्मता आणि बौद्ध तत्वज्ञानाच्या प्रसाराचे केंद्र बनेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.